अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील ख्वाजा पीर सैफुल मुलक दर्गात उरुसाला सुरुवात करण्यात आली। 27, 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी संदल, चिराग आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात आलं आहे। तसंच भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन ट्रस्टचे चेअरमन MD रफिक सिराजउद्दीन मुजावर यांनी केलंय। अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले सुप्रसिद्ध ख्वाजा पीर सैफुल मुलक दर्गाचा उरूस 27 नोव्हेंबरपासून सुरू झाला। 28 नोव्हेंबर रोजी गंध अर्थातच संदलचा कार्यक्रम पार पडणार आहे। हजारो वर्षाच्या परंपरेप्रमाणे कर्नाटक येथील करजगी गावचे पाटील परिवाराच्या घरातून हा गंध निघणार आहे। तसंच 6 वाजता चिराग म्हणजेच दिव्याचा कार्यक्रम, तर रात्री 9 वाजता गोरखपूर UP येथील नुसरत खानम आणि पुण्याचे कामिल चिश्ती यांच्या कव्वालीचा मुकाबला होणार आहे। 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळपर्यंत महाप्रसाद चालू असणार आहे। ख्वाजा पीर सैफुल मुलक या दर्ग्याचा उरूस सलग 3 दिवस चालणार असून या उरुसामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहत असतात। तसंच देश आणि परदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांची हैदरा येथे प्रचंड गर्दी देखील होत असते। धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि समाज घटक हैदऱ्याला येऊन पवित्र दरगाहमध्ये नवस बोलतात आणि हा नवस फेडण्यासाठी लोकसमूहामध्ये वर्दळ या उरुसाच्या काळात आपल्याला पाहायला मिळते। यावेळी ट्रस्टचे व्हाईस चेअरमन बंदेनवाज तालाब अली मुजावर, सेक्रेटरी वकील नवीसाब मुजावर, ट्रस्टी अहमद कादर बाशा मुजावर, ट्रस्टी अब्दुल रऊफ अहमद साब मुजावर, ट्रस्टी बंदेनवाज सिराजउद्दीन मुजावर, ट्रस्टी याकूब साब यम मुजावर, ट्रस्टी जैनुद्दीन तालाब अली मुजावर, ट्रस्टी अय्यूब वकील मुजावर आदींची उपस्थिती होती।